पवित्र पोर्टल मार्फत जी निवड यादी, पहिली निवड यादी जाहीर झाली होती फेब्रुवारी 2024 ला, त्यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, खासगी संस्था यांच्या देखील निवड याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या। त्यामध्ये एक महत्त्वाची संस्था इन्क्लूड होती, रयत शिक्षण संस्था सातारा। यांची जी काही निवड यादी होती त्या निवड यादीमध्ये एकास एक या प्रमाणावरती उमेदवारांची निवड झालेली आहे। म्हणजे काय आहे तर विदाऊट इंटरव्ह्यू करिता रयत शिक्षण संस्था ही पोर्टलला आलेली एक संस्था होती। त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना लगेच जे आहे किमान महिन्याभरामध्ये जॉइनिंगची अपेक्षा होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर, परंतु तसं घडताना आपल्याला दिसलं नाही। पहिल्या यादीमधले जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका याच्यामधले सगळे उमेदवार या ठिकाणी जॉईन झाले 1-2 महिन्याच्या फरकाने। त्यानंतर दुसरी यादी जाहीर झाली, तिसरी यादी जाहीर झाली, चौथी यादी जाहीर झाली, परंतु अनफॉर्च्युनेटली ज्या उमेदवारांचं शिक्षण रयत शिक्षण संस्था सातारामध्ये झालं होतं त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होऊ शकलेलं नाही। त्याचं कारण असं सांगण्यात आलेलं आहे की जे उमेदवार रयत शिक्षण संस्थेमध्ये ऑलरेडी मागच्या कित्येक वर्षापासून काम करत होते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, त्या उमेदवारांनी त्या जागेवरती दावा ठोकलेला आहे आणि त्याला या ठिकाणी जे आहे रयत शिक्षण संस्थेने देखील चॅलेंज केलं आणि त्याच्यामुळे जे आहे त्यांचं प्रकरण हे कोर्टामध्ये गेलेलं आहे आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्या कारणाने नवीन उमेदवारांचं त्या ठिकाणी जे आहे समायोजन म्हणा किंवा नियुक्ती देता येत नाही अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे किंवा भूमिका रयत शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आली। त्याच्यानंतर जे उमेदवार होते आपले ज्यांचं सिलेक्शन रयत शिक्षण संस्था सातारामध्ये झालं होतं त्या उमेदवारांनी सर्वतोपरी प्रयत्न करून पाहिले। त्यांनी जे आहे आपले जे मावळते शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरे सर, याच्यानंतर माजी जे शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर, त्याच्याशिवाय स्थानिक आमदार, खासदार यांना भेटीगाठी घेतल्या, त्यांच्याशी डिस्कशन केलं। इवाना रयत शिक्षण संस्थेचे जे काही सर्व आहेत, उच्च पदस्थ अधिकारी आहेत, त्यांच्याशी डिस्कशन केलं। इवाना या लोकांनी मुंबई असेल किंवा पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय असेल यांच्या समोर बेमुदत उपोषण केलं, अन्नत्याग उपोषण देखील केलं, परंतु याला जे आहे तोडगा निघू शकलेला नाही। खऱ्या अर्थाने रयत शिक्षण संस्थेमध्ये जे उमेदवार या ठिकाणी निवड झालेले आहेत ते उच्च गुणवत्ता प्राप्त आहे, कारण साहजिक आहे ज्यांचा स्कोर जास्त होता म्हणजे 150+ होता किंवा 140+ होता त्या उमेदवारांना असं वाटत होतं की आपण वरच्या वर्गाला डिझर्व करतो आहोत। त्यामुळे आपण जेव्हा प्रेफरन्सेस देखील देत होतो पवित्र पोर्टलला त्यावेळेस प्रेफरन्सेस देत असताना देखील आपण जर का 1ली ते 12वी वर्गाला एलिजिबल होतो तर आपण पहिल्यांदा 11वी 12वी, नंतर 9वी 10वी, त्याच्यानंतर जे आहे 6वी ते 8वी, त्यानंतर 1 ते 5 असे प्रेफरन्सेस दिले होते जेणेकरून आपलं सिलेक्शन जरी झालं तरी वरच्या वर्गासाठी व्हायला पाहिजे, हा आपला उद्देश होता आणि घडलं देखील तसंच। जे उच्च गुणवत्ताधारक उमेदवार होते त्यांचं सिलेक्शन रयतला जास्तीत जास्त 9वी 10वी, 11वी 12वी, 6वी ते 8वीलाही झालेलं आहे, 1ली ते 5वी वाले देखील असतील त्यामध्ये। तर या उमेदवारांची उच्च गुणवत्ता असून देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही। इवाना त्यांच्यापेक्षा कितीतरी कमी मार्कवाले उमेदवार आज जे आहे आपली 6-6, 7-7 महिन्यांची सेवा पूर्ण करून बसलेले आहे। मग आता काय झालं की जे रयत मधले उमेदवार आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी देखील कोर्टामध्ये याचिका टाकली होती आणि या याचिकेवर बऱ्याच वेळा सुनावणी देखील झालेली आहे। आता आजच्या तारखेला दुपारी जवळपास 2:30 ते 3च्या दरम्यान जे आहे या संदर्भामध्ये एक हिअरिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मागच्या वेळेच्या हिअरिंग मध्ये सांगण्यात आलं होतं की आपण आपापसामध्ये बसून जे आहे काहीतरी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावा। तशी ऑफर या ठिकाणी माननीय न्यायाधीश महोदयांनी दिल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। आज काहीतरी जे आहे याच्यातून मधला मार्ग निघेल अशी सर्वांना अपेक्षा आहे आणि आपली देखील मनोमन इच्छा आहे, आपण आपल्या वतीने आणि माझी इच्छा आहे की सर्व अभियोग्यताधारकांनी देखील आपल्या रयतच्या उमेदवारांच्या फेवरला या ठिकाणी निश्चितपणाने प्रार्थना करावी, कारण त्याच्याशिवाय आपल्याकडे आता काही राहिलेलं नाहीये। याच्यासाठी यांच्या फेवरला जे आहे सगळ्या गोष्टी घडाव्या। यांचं जे काही सिलेक्शन आहे रयतमध्ये झालेलं आहे म्हणजे यांना रयतमध्ये जॉब मिळावा, जेणेकरून फेज 2 चा जो मार्ग आहे तो थोड्याफार प्रमाणावरती का होत नाही परंतु या न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे जे आहे इफेक्ट होताना आपल्याला दिसतो आहे।
ही गोष्ट आपल्याला नाकारून चालणार नाहीये. तर तो देखील मार्ग या ठिकाणी मोकळा व्हायला पाहिजे आणि ज्या उमेदवारांनी उच्च गुणवत्ता प्राप्त करून जे आहे मागच्या 1 वर्षामध्ये प्रचंड मानसिक त्रास सहन केलेला आहे, त्यांचा तो जो मानसिक त्रास आहे तो देखील कमी व्हायला पाहिजे, अशी आपली निश्चितपणाने मनोमन इच्छा असणार आहे. तुम्ही सर्वांनी देखील निश्चितपणाने आपल्या उमेदवारांच्या बाजूला निर्णय लागावा अशी आपण प्रार्थना करायला हरकत नाही. आज सर्वांची नजर जी आहे कोर्टामध्ये असेल. जेव्हा कोर्टाचा निर्णय लागेल किंवा जे काही घडामोडी कोर्टामध्ये घडेल ते मी निश्चितपणाने जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करेल.